नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, रिया पब्लिकेशन्सच्या सौजन्यानं तुम्ही ऐकताय गुरुनाथ नाईक लिखित युद्धातील मोहरा ही दीर्घकथा आणि आज या दीर्घकथेचा भाग दुसरा. कर्नल इस्माईल अगदी तरुणासारखे टुन उड्या मारत होते. ते अगदी खुश होते. कॅप्टन दीपनं पाक हेर खात्याचा पत्ता लावण्यासाठी जी युक्ती योजली होती तीवरही ते बेहद्द खुश होते आणि म्हणूनच स्वतः त्यांना पकडण्याची योजना आखली असली तरी त्याचं सारं श्रेय ते कॅप्टन दीपलाच देत होते. रात्री 11 वाजता त्यांनी पाकिस्तानी कमांडो नेमके कोणत्या बाजूने येतील याचा विचार केला. मोर्चे तयार केले. मोर्चातून पेरलेल्या शिपायांना एकसारख्या सूचना केल्या. जवळून जाताना फक्त त्यांच्यावर नजर ठेवायची, पण कुणालाही थांबवायचं नाही, अगर गोळ्या घालायच्या नाहीत अशा त्या सूचना. 12 वाजता स्वतः कर्नल इस्माईल पश्चिमेच्या बाजूला दबा धरून राहिले. ट्रकच्या टपवर ते झोपले होते. येणारे कमांडोज कोणत्या पद्धतीनं येतील याची कल्पना त्यांनी केली होती. सभोवतालच्या गवताळ भागाचा फायदा घेऊन ते सरपटत येतील याची खात्री त्यांना झालेली होती. कॅप्टन दीप पूर्वेकडच्या ट्रकवर झोपला होता. मेजर शेलार उत्तरेकडच्या बाजूला ट्रक जवळ आलेल्या एका भल्या मोठ्या फांदीवर आडवे झाले होते, तर लेफ्टनंट शेख दक्षिणेच्या बाजूला असलेल्या ट्रक खाली झोपला होता. कमांडो येणार होते ते फक्त 4. कोणत्याही दिशेनं का होईना ते सुटायचं अजिबात शक्य नव्हतं. इतका कडक बंदोबस्त त्यांनी केला होता की आलेले कमांडोज कुठलीही हालचाल करणं शक्य नव्हतं. 1 वाजला आणि पूर्वेच्या बाजूनं सरपटत आलेला एक कमांडो कॅप्टन दीपनं टिपला. ट्रकपासून सुमारे 25 ते 30 फुटावर तो असताना दीपला त्याची चाहूल लागली, पण त्यांनी शरीराची अजिबात हालचाल केली नाही. स्तब्धपणे तो जवळ येणाऱ्या कमांडोवर नजर रोखून राहिला. आणखी एखादा जोडीदार त्याच्या मागे असेल असं दीपला वाटलं. जेव्हा तो कमांडो ट्रकपासून अगदी 5-6 फुटावर आला तेव्हा तो एकटाच आहे याची खात्री दीपला झाली. त्यावेळी कॅप्टन दीपच्या हातात कुठलंही हत्यार नव्हतं. पाकिस्तानी कमांडो सूर्याशिवाय कुठलंही हत्यार वापरत नाहीत याची त्याला खात्री होती आणि अगदी त्याच्याच पद्धतीनं त्यांना ठार करण्याचा निश्चय दीपनं केला होता. त्याच्या डोक्यात वेगळेच विचार चमकून गेले. आपल्या बाजूनं एकटाच येतोय याचा अर्थ बाकीचे 3 दिशांनी आत येण्याचा प्रयत्न करतील याची खात्री त्याला झाली. तोपर्यंत कमांडो ट्रकच्या अगदी जवळ आला होता. तो आत घुसण्याचा प्रयत्न करत होता. कर्नल इस्माईलचे तर्क किती अचूक आहेत हे दीपला आता पटलं होतं. कर्नल साहेबांची मनातल्या मनात वाहवा करत त्यांनी आत घुसलेला कमांडोकडे बघितलं आणि आवाज न करता खाली उडी घेतली थेट त्या कमांडोच्या कमरेवर. तोंडातून आवाज न काढता तो कमांडो आपल्याशी झगडण्याचा प्रयत्न करेल हा विचार दीप मनाशी करत होता, पण घडलं मात्र वेगळंच. कमांडोनं जोरदार किंकाळी ठोकली आणि बाहेर झपाटून अत्यंत वेगवान अशी गिरकी घेतली. कॅप्टन दीप गडबडला. सुटकेचा हा प्रकार त्यांनी प्रथमच पाहिला होता आणि हा कमांडो किती चिवट आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं. कमांडोच्या गिरकीबरोबर दीप बाजूला फेकला गेला होता. त्याचवेळी बाजूच्या झाडावरनं एका शिपायानं रायफलीसकट खाली उडी घेतली होती. कर्नल साहेबांनी दिलेल्या सगळ्या सूचना विसरून त्यांनी रायफलीच्या दस्त्याचा आघात कमांडोच्या पाठीवर केला आणि दुसरा आघात करतो न करतो तोच दीपनं अंधारात त्या शिपायाचा हात पकडला. हलक्या आवाजात आपण कोण आहोत हे त्यांनी सांगितलं. चुकून तो आपल्यावरही हल्ला करू शकेल ही भीती त्याच्या मनात निर्माण झाली होती. पाहता पाहता धडपडणारा कमांडो थंड झाला होता. कदाचित तो नाटक करत असावा असं दीपला वाटलं आणि त्याचे पाय धरून त्याला खेचत नेण्याची सूचना हलक्या आवाजात दीपनं आघात करणाऱ्या त्या शिपायाला दिली. चिमणी चिवचिवल्यासारखा आवाज त्या शिपायाच्या तोंडातनं निघाला आणि पटापटा उड्या घेऊन 5-6 शिपाई झाडावरनं खाली उतरले. दीप जवळजवळ 10 मिनिटं त्याच ट्रकजवळ उभा राहिला. जखमी कमांडोला ओढत नेताना त्यांनी बघितलं. आणखीन तिघे कुठल्या दिशेनं येत असतील हा विचार त्याच्या मनात उभा राहिला. जागचं हलणं धोक्याचं होतं. अंधारात हालचाली कळू शकत नव्हत्या.
आपण जर चुकून दुसऱ्या ट्रकजवळ गेलो आणि आपल्यालाच कमांडो समजून जर आपल्यावरच हल्ला झाला तर त्या हल्ल्यातनं आपण वाचणं शक्य नाही हे त्याला माहिती होतं. उगाच भलताच धोका पत्करणं निदान यावेळी तरी योग्य नव्हतं. अचानक त्यांनी जवळच दुसरी किंकाळी ऐकली. काहीतरी जोरात वरून खाली आपटल्याचा आवाज झाला. कॅप्टन दीप जागच्या जागी थबकला. त्यावेळी झाडावर बसलेल्या मेजर शेलारांनी ट्रकच्या रोखानं येणाऱ्या कमांडोच्या पाठीवर झेप घेतली होती. इतक्या उंचीवरून मेजर शेलारांचं ओझं तोलणं ही काही सामान्य गोष्ट नव्हती. अत्यंत ताकदवान अशा कमांडोच्या तोंडातून बक्क असा आवाज बाहेर पडला आणि त्याही कमांडोनं जोरदार किंकाळी ठोकली. किंकाळी ठोकताना त्या कमांडोनं उच्चारलेले शब्द कॅप्टन दीपच्या डोक्यात घोळायला लागले. मेजर शेलारांनी त्या कमांडोला कुठलीही संधी दिली नव्हती. आपण पकडलं जाणार या कल्पनेनं हे कमांडोज काय करतात याची शेलारांना कल्पना होती. ते कधीही जिवंत सापडणार नाहीत हे शेलारांना माहिती होतं आणि म्हणूनच त्या कमांडोच्या पाठीवर उडी घेता घेता त्याचे दोन्ही हात शेलारांनी आपल्या मजबूत पंज्यात पकडले होते. शेलारांची पकडती त्यांच्या हातून स्वतःचे हात सोडवणं साधं सोपं नव्हतं. हालचाल करण्याची संधीच शेलारांनी त्याला दिली नव्हती. चमत्कारिक असा आवाज शेलारांच्या तोंडून हलकेच बाहेर पडला आणि आजूबाजूला झाडातून दडलेल्या 4-5 शिपायांनी आवाज न करता त्या ठिकाणी धाव घेतली. हां हां म्हणता त्या कमांडोचे हात पकडण्यात आले. केवळ सावधगिरी म्हणून शेलारांनी त्याचं तोंडसुद्धा जखडून टाकलं. त्याची उचलबांगडी झाली तेव्हा मेजर शेलार ट्रकजवळ शांत उभे होते. त्यांच्याही मनात कॅप्टन दीपसारखा विचार चमकून गेला होता. थोड्याच वेळात तिसरी किंकाळी वातावरण भेदून गेली. त्या किंकाळीतून अस्पष्टपणे चमत्कारिक असे शब्द उमटल्याची जाणीव पुन्हा एकदा कॅप्टन दीपला झाली. किंकाळीबरोबर कोड भाषेत कोणाला तरी इशारा देण्यात आला हे कॅप्टन दीपनं ओळखलं. मध्ये बराच वेळ गेला. होणारी धावपळ आणि धडपड शांत झाली. आपला तर्क खरा ठरल्याची जाणीव कॅप्टन दीपला झाली. पुन्हा एकदा तो कर्नल साहेबांच्या योजनेवर खुश झाला. 3 दिशांनी 3 कमांडोज घुसले होते आणि दबा धरून राहिलेल्या भारतीय फौजेच्या हाती सापडले होते. आणि राहिलेला चौथा कर्नल साहेबांच्या बाजूनं पुढे येत असावा याची खात्री दीपला झाली होती. पण त्याने आपली जागा अजिबात सोडली नाही. आपण जागा सोडावी आणि याच बाजूनं कमांडो आत घुसावा म्हणजे आयतं त्यांचं फावण्यासारखं होतं. मेजर शेलार आणि लेफ्टनंट शेखसुद्धा आपल्यासारखे दबा धरून राहिले असतील याची खात्री त्याला झाली होती. 3 वाजून गेले आणि चौथा कमांडो कदाचित पळाला असावा याची खात्री कॅप्टन दीपला झाली. पण भलतीच समजूत करून घ्यायला तो तयार नव्हता. कदाचित मिळालेल्या सूचनांप्रमाणे चौथा हालचाल करेल हा विचार त्यांनी मनात पक्का केला. किंकाळीतून उमटणारे शब्द त्याला सावध करून गेले होते आणि अगदी त्याच्या कल्पनेप्रमाणे झालं. चौथी किंकाळी उमटली ती कर्नल इस्माईल दबा धरून राहिलेल्या बाजूला. पण ती जोरदार किंकाळी नव्हती. वेदना असह्य झाल्यामुळे बाहेर पडणारा तो आवाज होता. त्या आवाजातून सावध करणारे कुठलेही शब्द उमटले नव्हते. कदाचित हा शेवटचा असावा याची खात्री कॅप्टन दीपला झाली. जोरात ओरडत तो शेलारांच्या बाजूला आला आणि शेलारांना घेऊन कर्नल साहेब असलेल्या बाजूला धावला. कर्नल साहेबांना कुठलाही धोका होऊ नये अशी त्याची अपेक्षा होती. दोघेही त्या ठिकाणी पोचले तेव्हा कमांडो तडफडत होता आणि त्या बाजूला दबा धरून बसलेले 5-6 शिपाई कोंडाळं करून उभे होते. कमांडोजना पकडण्यासाठी इतका पद्धतशीर सापळा यापूर्वी कधीही तयार करण्यात आला नव्हता. पण कमांडो ठराविक वेळी ठराविक संख्येनं हल्ला करणार असल्याची माहिती यापूर्वी कधी मिळाली नव्हती. ती माहिती आज मिळाल्यामुळे अत्यंत घातकी अशा कमांडोजना हां म्हणता निकामी करण्यात आलेलं होतं. पहाट झाली आणि आघाडी पुन्हा तापल्यासारखी झाली. भारतीय सैनिकांची थोपवलेली मुसंडी पुन्हा सुरू झाली होती. तोफखाना धडधडत होता आणि काही रिझर्व्हमध्ये असलेले रणगाडे आघाडीच्या रोखानं धडाडत धावत होते. आणि त्याचवेळी 4 अधिकारी एका टेंटमधल्या कमांडोकडे बघत होते आणि ते थक्क झालेले होते.
तिघा कमांडोच्या गळ्यातनं सुरे आरपार गेले होते आणि स्वतःच्याच गळ्यात सुरा खुपसून घ्यायचं सामर्थ्य या कमांडोजमध्ये आलंच कसं, हा विचार कर्नल इस्माईल आणि मेजर शेलार करत होते. कॅप्टन दीपचं लक्ष जिवंत असलेल्या कमांडोकडे होतं. कितीही कठोर असो किंवा मनावर त्याचा कितीही जबरदस्त ताबा असो, आपण त्याला बोलायला भाग पाडू ही जिद्द त्याच्या मनात उभी राहिली होती. त्याची सराईत नजर चौघाही कमांडोचे चेहरे न्याहाळीत होती. जिवंत असलेला कमांडो अधिकारी असावा हे दीपच्या लक्षात आलं. तिन्ही प्रेतं तिथून हलवण्याचा हुकूम जेव्हा कर्नल साहेबांनी सोडला तेव्हा चौथ्यावर प्रयोग कुठल्या पद्धतीनं करावा याचा विचार कॅप्टन दीपच्या मनात सुरू झाला. सर, याला थोडा वेळ माझ्या स्वाधीन कराल का? अरे दीप, मला काय तू म्हाताऱ्यात जमा केलंस का काय? मलाही बघू दे ना याची जिद्द. पाईप काढत कर्नल साहेब बोलले. कैद्याकडे निरखून बघत त्यांनी तंबाखूची पुडी काढली. पाईपचे 4-2 झुरके मारेपर्यंत त्यांनी तोंडातनं शब्दही उच्चारला नाही. कॅप्टन, याच्या तोंडावरची पट्टी काढ. कर्नल इस्माईल शांतपणे बोलले आणि कॅप्टन दीपनं कैद्याच्या तोंडावरची पट्टी काढून टाकली. सूर्य माथ्यावर आला आणि मेजर आमिर चिंताग्रस्त बनला. जाताना कॅप्टन खाननं उच्चारलेले शब्द त्याच्या मनात पिंगा घालायला लागले. त्याची अवस्था वेड्यासारखी झाली. कॅप्टन खान म्हणजे एक प्रकारचा धीर होता त्याला. खानाच्या कार्याची पद्धत त्याला माहिती होती. खानाची धडाडी त्याला माहिती होती. त्याने ती प्रत्यक्ष पाहिली होती. केवळ कल्पनेनंच मेजर आमिरचा मोठा धीर पार खचल्यासारखा झाला होता. चिंताग्रस्त बनण्याचं आणखीन एक कारण होतं, त्याला अद्याप रिपोर्ट मिळालेला नव्हता. कॅप्टन खाननं काय केलं हे त्याला अद्याप समजलं नव्हतं. शस्त्रागार उडाल्याचं निदान त्याला डोळ्याला तरी दिसलं नव्हतं. रात्रभर ते अशा जागे होते की स्फोट झाले असते तर त्यांना ऐकू येणार होते. आग भडकली असती तर त्यांना दिसून येणार होती. पण तसं काहीच घडलं नव्हतं. कॅप्टन खान जिवंत नाही याची मात्र खात्री त्याला झाली. त्याच्या मनात वेगळेच विचार सुरू झाले. कॅप्टन खान सोडून इतर तिघातला एखादा जिवंत सापडला तर भारतीय अधिकारी त्याचं तोंड उघडायचा प्रयत्न करतील हे त्याच्या लक्षात आलं. आणि तसं झालं तर आपला सहकारी कितपत टिकाव धरेल हा विचार त्याच्या डोक्यात उभा राहिला. फक्त एकाच गोष्टीचं समाधान त्याला होतं, अद्याप भारतीय हेर खात्यातले गाजलेले हेर या आघाडीपर्यंत पोचलेले नव्हते. अत्यंत विश्वासानं त्याला पाठवण्यात आलं होतं. अत्यंत घातकी कमांडो अशी मेजर आमिरच्या हाताखालच्या त्या कमांडोची ख्याती होती. सोपवलेलं काम पार पाडल्याशिवाय कमांडो राहत नाहीत असंच मानलं जात होतं. फार मोठी कामगिरी अंगावर टाकून त्याला बोलवण्यात आलं होतं. मिरपूर आणि भिंबार या भागातनं भारतीय सेनेची मुसंडी जोरदार असते हे 65 सालच्या युद्धात पाक सेनेनं अनुभवलेलं होतं. आत्ताच्या युद्धातही तेच घडलेलं बघताच एक दिवसही वाया न घालवता हे कमांडो पाठवण्यात आले होते. भारतीय फौजेची मुसंडी खिळखिळीत करून टाकण्याचं काम त्यांच्यावर सोपवलं गेलं होतं. आणि भारतीय फौजांच्या हालचालींची बित्तम बातमी या कमांडोजला मिळण्याची वेगळी शक्तिमान अशी यंत्रणा राबवण्यात आली होती. मेजर आमिर आणि कॅप्टन खान हे दोघेही या कमांडोजचा आधार होते. दोघांनाही राक्षस मानलं जात होतं. आणि आता एका राक्षसाचं काय झालं हे अद्याप समजलेलं नव्हतं. मेजर आमिर गोंधळला होता. अद्याप आपल्याशी कुणीच का संपर्क साधला नाही हा विचार तो करत होता. आपल्याला रिपोर्ट देणारी मंडळी कोणत्या ठिकाणी आहेत हे त्याला माहिती नव्हतं. ते कोण आहेत याची मुळी त्याला माहिती नव्हती. आपल्याला हुकूम कोणत्या ठिकाणाहून येतात याचीही माहिती त्याला नव्हती. ती असती तर त्याला प्रत्यक्ष गाठण्याचा प्रयत्न आमिरनं निश्चित केला असता. संध्याकाळचे 6 वाजले तरी तो सारखी संदेशाची वाट बघत होता. मनातल्या मनात तो सारखा तळमळत होता. आपण हद्दीत परत आत जावं असं त्याला वाटत होतं, पण तो जाऊ शकत नव्हता कारण त्याला तसा हुकूम हवा होता. 7:15 वाजले आणि मेजर आमिरची चलबिचल सुरू झाली. तो अधिकच गोंधळून गेला.
त्याला हुकूम तर कोणताही नव्हता. कॅम्पमधनं रिपोर्टसुद्धा आला नव्हता. नेमकं कोणत्या मार्गानं जावं हे त्याला समजत नव्हतं. ही जागा सोडावी तरी पंचायत होती. इतकी सुरक्षित जागा दुसरी मिळणं फार कठीण होतं. युद्धाच्या धामधुमीत भारतीय सैन्य पसरलेलं होतं. पाक हेरांचा वास काढत काही माणसं सुटलेली होती. कुणाच्याही नजरेला आपण पडलो तर काहीही न करता नाहक मरण पत्करावं लागणार होतं आणि तेच करायची त्याची तयारी नव्हती. कसाबसा 7:30 वाजता त्याने निर्णय घेतला होता. तेव्हा अंधाराला सुरुवात झाली होती. त्याने सुरक्षितपणे ठेवलेले कपडे बाहेर काढले. आपल्या चौघाई शिपायांना त्यांनी कपडे बदलायची सूचना केली. 8 वाजता जेव्हा ते तयार झाले तेव्हा मेजर आमिरच्या अंगावर भारतीय मेजरचा गणवेश होता. एकाच्या अंगावर लेफ्टनंटचा होता, तिसरा जमादार होता, चौथा आणि 5वा दोघेही हवालदार होते, तर 6वा केवळ शिपाई. हालचालींना सुरुवात करायची हे जेव्हा त्यांनी पक्क ठरवलं तेव्हा बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देणं त्याला भाग होतं. त्यांनी दोघांच्याही खांद्यावरचे स्टार्स काढून फेकून दिले. इतरांच्या दंडावरच्या फिती काढून फेकून दिल्या. जमादाराच्या खांद्यावरची तांबडी पट्टीही त्यांनी फेकून दिली. आता प्रश्न राहिला तो वायरलेस सेटचा. पकडले गेले तर वायरलेस सेट सहजासहजी ओळखता येणार होता, कारण अत्यंत शक्तिमान असा तो वायरलेस चीनी बनावटीने बनवलेला होता आणि तसले सेट भारतात बघायला मिळणं कठीण होतं. सेट नष्ट करून तिथेच फेकून देण्याचा विचार त्याच्या मनात आला. सेट फेकून द्यायचा तो हुकूम आपल्या सहकाऱ्यांना देणार, तोच मेजर आमिरच्या डोक्यात काहीतरी चमकून गेलं. त्याने घड्याळात बघितलं. 8:10 झालेली होती. हुकूम आणि रिपोर्ट द्यायची त्याला वेळ देण्यात आली होती. त्यात 8:15 ही रिपोर्ट द्यायची वेळ होती आणि 8:15 ही हुकूम येण्याची वेळ ठरवलेली होती. शेवटची एक संधी घ्यावी हा विचार त्याच्या मनात आला. शांतपणे तो दूरवर बघत उभा राहिला. मनात माजलेलं तुफानांचं विचार त्याने अद्याप कोणाला जाणवू दिलेलं नव्हतं. आपल्या सहकाऱ्यांच्या मनात भीतीचा स्पर्श होऊ नये हा विचार त्याच्या डोक्यात घोळत होता. आपण शांत आहोत आणि काहीही गंभीर असं घडलेलं नाही आहे हेच तो आपल्या वागणुकीतून आपल्या सहकाऱ्यांना पटवून द्यायचा प्रयत्न करत होता. 8:14 त्यांनी वायरलेस सेट ऑन केला. ऑपरेटरचं काम करणाऱ्या सहकार्याला त्याने सूचना केल्या, पण त्याचा कुणीही सहकारी आशावादी नव्हता. कुणीतरी ह्या वायरलेस सेटशी संपर्क साधेल असं त्यांना अजिबात वाटत नव्हतं, पण मेजर आमिरच्या डोक्यात मात्र आशा डोकावत होती. संपर्क साधला जाईल असं त्याला ठामपणे वाटत नव्हतं, पण वायरलेस सेट फोडून टाकण्यापूर्वी अखेरची संधी घेणं हाच केवळ वाट बघण्यामागे त्याचा उद्देश. 8:15 जेव्हा त्याच्या घड्याळानं दाखवली तेव्हा त्याच्या मनात उत्कंठा ताणली गेलेली होती. एक एक सेकंद पुढे सरकत होता. रेडियमचा सेकंद काटा वेगात पुढे सरकतोय असं त्याला वाटत होतं. 11 सेकंद भरभर पुढे सरकले आणि एकाएकी टुई टुई असा आवाज सुरू झाला. मेजर आमिर खुश झाला. आपल्याला थांबण्याची सुबुद्धी झाली हे एका अर्थी बरं झालं असा विचार त्याच्या मनात डोकावला. मेजर आमिरच्या सहकार्यानं ठरलेला कोड शब्दात प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. मेजर आमिर संदेश देण्यात आणि संदेश घेण्यात पटाईत होता, पण काहीतरी गोंधळ आहे हे त्याच्या लक्षात आलं. जे संदेश दिले जात आहेत, ज्या पद्धतीनं संपर्क साधला जातोय तो त्याच्या मनात गोंधळ निर्माण करत होता. 1 मिनिट गेलं असंच गोंधळात आणि गाडी रुळावर आल्यासारखी वाटली. पलीकडून मोर्स पद्धतीनं भराभरा संदेश देण्यात येत होते आणि ऐकता ऐकता मेजर आमिरचं शरीर शहारलं जात होतं. कॅप्टन खान काहीही न करता ठार झाला हे ऐकून त्याचं माथं भडकलं होतं. आतापर्यंत असं कधीही त्यांच्या तुकडीत घडलेलं नव्हतं. आत्तापर्यंत जे कमांडोज ठार झाले होते त्यांनी आपलं ठरलेलं काम पूर्ण केलेलं होतं. संपूर्ण शस्त्रसाठा उडवून देऊन ते मेले असते तर मेजर आमिर खुश झाला असता, पण काहीही न करता कॅप्टन खानसारख्या गाजलेल्या कमांडोनं मारावं हे तळपायाची आग मस्तकाला नेणारं होतं. रिपोर्ट कुठल्या फ्रिक्वेन्सीवरनं येतात हे त्याला माहिती नव्हतं, पण हुकूम कुठल्या फ्रिक्वेन्सीवरनं येतो याची त्याला कल्पना होती.
त्याच्याजवळ असलेला वायरलेस सेट विचित्र होता. त्याच्यात केलेल्या सुधारणा मेजर आमिरच्या डोक्यात शिरत नव्हत्या. जिथून हुकूम सोडले जातात तिथे तो संपर्क साधू शकत होता. फ्रिक्वेन्सी समजल्या तरी जिथून रिपोर्ट येतो तिथून संपर्क साधण्याचा अधिकार त्याला नव्हता. पण जिथून हुकूम सोडले जातात त्यांना तो काही शंका विचारू शकत होता. आपल्या काही शंका निरसन करून घेण्याचा त्याला अधिकार होता आणि आता त्याला अनेक शंका विचारायच्या होत्या. मनात उफाळून आलेला गोंधळ त्याला दूर करायचा होता. 8:25 झाली. 1 मिनिट आधीच ऑफ केलेला वायरलेस सेट ऑन करून ठेवला होता. हायकमांडकडनं आपल्याशी संपर्क साधला जाईल याची खात्री त्याच्या मनात निर्माण झाली होती. 8:30 झाली आणि तो चिडला. कोणत्याही परिस्थितीत हायकमांडशी कामगिरीवर गेलेल्या कमांडोजनं संपर्क साधू नये असा नियम सक्त होता. तो नियम आज त्यांनी धुडकावून लावायचा निर्णय घेतला. काय होईल ते होऊ दे हा विचार करून त्यांनी ऑपरेटर सहकार्याला सूचना केल्या आणि अंधारात बसलेला मेजर आमिरचा सहकारी पार गोंधळून गेला. अर्धा मिनिट गोंधळल्यासारखा तो जागच्या जागी बसून राहिला. मेजर आमिरनं हा हुकूम चिडून केला आहे का मनापासून केला आहे हे त्याच्या लक्षात आलं नाही. कारण मेजर आमिर अत्यंत कडक असा हुकूम आज धुडकावून लावतोय हे त्याच्या लक्षात आलं होतं आणि हा हुकूम धुडकावणाऱ्याचं काय होतं हे सुद्धा त्याला माहिती होतं. आपला सहकारी काही हालचाल करत नाही आहे हे बघून मेजर आमिर चिडला. कामगिरीवर आल्यापासून तो अगदी पहिल्यांदा इतका चिडला होता. मेजर आमिर आणि कॅप्टन खान या दोघांच्या स्वभावात तोच तर फरक होता. आत्ता कॅप्टन खान असता तर त्यांनी शांतपणे आणि थंड आवाजात हुकूम सोडला असता, पण मेजर आमिरच्या स्वभावात शांतपणा असणं शक्य नव्हतं. चिडून त्याने डाव्या पायाची सणसणीत लात वायरलेस सेटजवळ बसलेल्या आपल्या सहकार्याच्या कमरेवर हाणली, पण ओरडला मात्र हलक्या आवाजात. थंड बसलेल्या ऑपरेटरनं घाईघाईत आपल्या कामाला सुरुवात केली. मेजर आमिरचा स्वभाव माहिती असल्यामुळे कमरेत लात बसल्याचं त्याला वाईट वाटलं नाही. त्याला वाईट वाटलं ते मेजर आमिर अत्यंत कडक असा हुकूम धुडकावून लावतोय त्याचं. अत्यंत वाईट पनिशमेंट मेजर आमिरबरोबर आपल्यालाही भोगायला लागणार ही भीती त्याच्या मनात उभी राहिली. कसाबसा संपर्क साधला गेला तेव्हा आपण कोण असल्याचं ऑपरेटरनी सांगितलं तेव्हा पलीकडनं 1 मिनिट थांबण्याचा हुकूम झाला. वायरलेस सेट ऑन ठेवून हेडगिअर कानाला लावून तो शांतपणे बसला. मेजर आमिरला हे सांगायची गरज त्याला भासली नाही. वायरलेस सेटवरून उमटणाऱ्या आवाजावरनं मेजर आमिरनं ते ओळखलेलं आहे याची खात्री त्याला होती. तब्बल 70 सेकंदात पलीकडनं आवाजाला सुरुवात झाली. कोड शब्दांची देवाणघेवाण झाली. अत्यंत अवघड आणि डोक्यात न शिरणारे कोड शब्द पलीकडनं सुरू झाले तेव्हा ऑपरेटर गोंधळल्यासारखा झाला. त्याचा उडालेला गोंधळ मेजर आमिरच्याही लक्षात आला. झटक्यात त्यांनी हेडगिअर खेचून स्वतःच्या कानाला लावला आणि ऑपरेटरला बाजूला सारून तो वायरलेस सेट जवळ बसला. धोक्याची जाणीव त्यांनी हायकमांडला द्यायला सुरुवात केली, पण पलीकडनं त्याला जाब विचारण्यात आला. अपयश का आलं हे त्याला विचारण्यात आलं. भारतीय फौजेची मुसंडी कोणत्या परिस्थितीत 48 तासाच्या आत थांबायला हवी हा कडक हुकूम त्याला सोडण्यात आला आणि सगळं शांत झालं. खिन्नपणे त्यांनी वायरलेस सेट उचलला आणि सारा जोर एकवटून शेजारी असलेल्या बॅटरीवर जोरात आदळला. तो चावताळला होता. वायरलेस सेटची मोडतोड झाली तरी 3 वेळा त्यांनी तो उचलून खाली आदळला होता. मनातला सगळा राग त्यांनी त्या बिचाऱ्या निर्जीव वायरलेस सेटवर काढलेला होता. बरोबर 9 वाजता त्यांनी ही जागा सोडली तेव्हा आपण काय करावं हे त्याच्या डोक्यात नव्हतं. आपल्याला मिळालेली माहिती कितपत उपयोगी पडेल हे त्याला माहिती नव्हतं. भारतीय फौजेने आपले तात्पुरते तळ हलवले असण्याची शक्यता त्याला वाटत होती. तो जाम चिडला होता. हलक्या आवाजात त्यांनी आपल्या मनातली चीड सहकाऱ्यांपुढे व्यक्त केली होती. आपल्या मनात निर्माण झाली तशी चीड सहकाऱ्यांच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, पण ते कितपत साध्य झालंय हे त्याला सांगता येत नव्हतं. तो भिंबार कॅम्पच्या रोखानं सावधगिरी बाळगत चालला होता. विमानांची घरघर त्याला स्पष्टपणे ऐकू येत होती आणि त्याच घरघरीत त्याच्या मनातले विचार विमानाच्या गतीनं धावत होते. त्याच्या डोळ्यापुढे त्या भागाचा नकाशा नाचत होता.
भिंबार कॅम्पच्या पश्चिमेला 6 किलोमीटर अंतरावर असलेला तोफखाना त्याच्या डोळ्यापुढे नाचत होता आणि तोच तोफखाना जायबंदी करायचा विचार त्याने मनात केला होता. चौघांच्याही पाठीवरच्या थैल्यात हँड ग्रेनेड होते. तिघांजवळ स्टेनगन होते आणि दोघांजवळ रायफली. कुणी वाटेत आडवं आलं, तपासणी झाली तर ते दुश्मन आहेत हे ओळखता येणं कठीण होतं. भारतीय मेजरची बतावणी तो करू शकत होता. फिरत्या पहाऱ्याच्या तावडीत सापडलंच तर कुणी काय सांगायचं याची उजळणी त्या सगळ्यांनी मिळून केलेली होती. श्रोतेहो, गुरुनाथ नाईक लिखित युद्धातील मोहरा या दीर्घकथेचा हा होता दुसरा भाग. तिसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.